मुंबईतल्या गोवंडीमध्ये राहुल शेवाळे यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका कामिनी शेवाळे यांनी मतदारांना साड्या वाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी हा आरोप केलाय। दरम्यान ज्या ठिकाणी साड्यांचं वाटप करण्यात आलं तिथल्या महिलांनी साड्यांची होळी केल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। बघूया। मुंबईतल्या गोवंडीत साडी वाटपाचा आरोप। वाटलेल्या साड्यांची रहिवाशांकडून होळी। मतदारांना साड्यांचा आमिष दाखवल्याचा आरोप। मुंबईतल्या गोवंडीत रहिवाशांनी साड्यांचीही अशी होळी केली। गोवंडीतल्या लल्लूभाई अमीनचंद वसाहतीत मतदारांना आमिष म्हणून साड्यांचं वाटप केल्याचा आरोप करण्यात आला। माजी खासदार आणि शिवसेना नेते राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळेंनी या साड्या वाटल्याचा आरोप कोयना सोसायटीच्या रहिवाशांनी केलाय। कामिनी शेवाळेंनी वाटलेल्या कथित साड्यांची होळी रहिवाशांनी केली। साड्या नको असताना मतदारांना जबरदस्तीनं साडी वाटप केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी केलाय। तरतूदमध्ये गेल्यानंतर मला एका घरामध्ये बिल्डिंग नंबर 5 मध्ये लोकांनी त्या साडी दाखवले आणि त्या साडीचा वाटप कोणी केलं हेही त्यांनी सांगितलं। त्यांनी राहुल शेवाळेंचं नाव घेतलं। त्यानंतर मग कामिनी शेवाळे ज्या उमेदवार आहेत त्यांचं नाव घेतलं की त्यांनी आम्हाला हे साडी दिले आणि त्यांनी स्वतः सांगितलं की आम्हाला साडी नको, तरी जबरदस्ती त्यांच्या हातामध्ये साडी दिली। मग त्या साडीची होळी त्यांनी स्वतः बाहेर आणून त्या साडीची होळी केली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला काम पाहिजे। मुंबईची जनता अशा साडी वाटपासारख्या आमिषांना भुलणार नाही असा युक्तिवाद खासदार संजय राऊतांनी केलाय। राहुल शेवाळे यांच्या पत्नींनी काल शिवाजीनगर मानपूर परिसरामध्ये रात्री साड्या वाटल्या। सकाळी त्या लोकांनी महिलांनी त्या साड्या जाळून टाकलेल्या आहेत। अशा पद्धतीनं आचारसंहितेच्या काळात म्हणूनच म्हणतो ना, मुंबई वेगळी आहे। मुंबईशी नगरपालिका निकालांची तुम्ही बरोबरी करू नका, तुलना करू नका। मुंबईची जनता वेगळी आहे। साडी वाटप प्रकरणावर शिवसेनेनेही आपली भूमिका मांडली आहे। शिवसेना युबीटीच्या नेत्यांनी राहुल शेवाळे आणि कामिनी शेवाळेंना बदनाम करण्याचा कट रचल्याचा आरोप होतोय। नगर परिषद निवडणुकीत शिवसेना युबीटीचा पराभव झालाय। या पराभवानंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्याकडे कोणता मुद्दाच राहिला नसल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। उभाटा गटाकडे आता कुठलाही मुद्दा राहिला नाही। कालच्या निवडणुकीचे जे निकाल आले आणि शिंदे साहेबांना जे घवघवीत यश आणि महायुतीला मिळालं त्याच्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि म्हणून अशी काहीतरी स्टंटबाजी करायची। स्वतःच कुठनं तरी साड्या आणल्या असतील आणि स्वतःच त्या पेटवून दिल्या असतील। त्यामुळे हे असे स्टंट करण्याची सुरुवात आता त्यांची झालेली आहे। कामिनी शेवाळे यांची काही उमेदवारी जाहीर झाली नाही किंवा कोणाचीच अजून उमेदवारी अर्ज देखील भरलेले नाहीयेत कोणी, ती तारीखही अजून यायची आणि त्यामुळे हा केवळ एक स्टंट आहे राहुल शेवाळे आणि कामिनी शेवाळे यांना बदनाम करणे। मुंबईच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेनेत मोठा संघर्ष होणार आहे। हा संघर्ष वरिष्ठ नेत्यांपासून ग्राउंड लेव्हलवरील कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे। निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्याची पहिली ठिणगी चेंबूर गोवंडी भागात पडल्याचं या साड्यांच्या होळीच्या निमित्तानं पाहायला मिळालंय। कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।